राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। जागतिक पातळीवर प्लास्टिकच्या अतिवापरामुळे वाढत चाललेल्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने 100 दिवस प्लास्टिक मुक्ती अभियान राबवण्याचा संकल्प केला आहे। येणाऱ्या 100 दिवसात कोल्हापुरातून प्लास्टिक मुक्तीचे आदर्श मॉडेल तयार करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले। छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित झालेल्या बैठकीत विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, पर्यावरण तज्ज्ञ, शासकीय अधिकारी उपस्थित होते। या अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला। 100 दिवसात प्लास्टिक दूर नक्की करणार आमचं कोल्हापूर या टॅगलाईनसह व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी येडगे म्हणाले की प्लास्टिक हे बायोडिग्रेडेबल नसल्यामुळे जमीन, नद्या आणि समुद्र हवेत प्रदूषण वाढवते। मायक्रोप्लास्टिक्स अन्न साखळीत जाऊन मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण करतात आणि यामुळे प्लास्टिक बंदी प्रभावीपणे राबवली गेली पाहिजे। या बैठकीत स्टील बॉटल वापर, कापडी पिशव्या पुनर्वापर, बायोडिग्रेडेबल वस्तूंचा पर्याय स्वीकारण्यावर भर देण्यात आला। कापडी पिशवी हा अपमान नाही तर अभिमान आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला। सर्व शाळा, महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, व्यापारी, हॉटेल्स, फेरीवाले, मंदिरे आदींच्या माध्यमातून या उपक्रमाचा प्रसार केला जातो आहे। ग्रामीण आणि शहरी भागात जनजागृतीसह दंडात्मक कारवाईची अंमलबजावणी होणार असल्याचं जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे।